आता निवडणुका सुरू झाली तर रणधुमाळी सुरू झाली आहे. कोणाला निवडून देणार आहात? हे पंकज शेळके. हा. कारण मी भाजपतला माणूस होतो. तुम्ही भाजपचे माणसं होतो पहिलं. हा, हा. मग जर कुठला बी योजना होणार आम्ही त्या भाजपला सोडून काँग्रेसमध्ये. आता समोरच्या माणसं म्हणले तर आम्ही निवडून आणतो म्हणून तुम्ही असं कसं करता हो? निवडून भाजप म्हणाले आम्ही निवडून आणतो म्हणालो. मी आणतो काँग्रेसला. तुम्ही म्हणता हा, कस काय एवढं कॉन्फिडन्स? माझी ताकद आहे तेवढी. ताकद आहे तेवढी. हा, या राठोड्यामध्ये काका मी 5 वर्ष ग्रामपंचायत चालवलेला माणूस. काय म्हणताय राठोडा? राठोडा का पूर्ण काँग्रेसला आहे. असं म्हणताय? हा, पूर्ण मी तर अजून पाठायलाच नाही काँग्रेसची. हा. आणि दुसऱ्या पक्षात जायला नाही गेले असतील कुणी बी, पण मी नाही जायला. तुमचं वय किती आहे? माझा 80च्या मोहरी गेली. नामदेव शेळके सरपंच राहिलेले आहेत. काय म्हणले तर मी काय शिकलेलं नाही, परंतु 5 वर्ष मी गाव सांभाळलं. गाव सांभाळणे शाळा माझ्या हातावर झालेली आहे. तुमच्या हातावर झालेली आहे. हा, मग भाजपच्या हातात का झाली आहे? भाजपचं कुठे गेले, भाजप कुठे काय केलं, आता का करावं, उलट झालं ते. भाजप तर लय काम केलं पण की. विषय त्याचा नाहीच हो, आम्ही नावच घेत नाही समजा. विषय त्याचा नाही, विषय नाही त्याचा. अहो मला सांगा ती याला कालच्या नगर परिषदेला काय म्हणताय लातूर, तसं काय म्हणताय राठोडा, हात म्हणताय राठोडा. विलासराव देशमुख साहेबाचे संस्कार आहेत आमच्याकडे आणि त्यांच्यावर कर्तृत्वावर आम्ही जगलो असं कसं म्हणतात. आणि आजपर्यंत इतिहास आहे. राठोडा कधीही बीजेपीला प्राधान्य दिलं नाही आणि इथूनही देणार नाही. कसं म्हणताय प्रतिसाद काय? खूप छान आहे. 100% मला खात्री आहे की मी या सर्वांचं लेकरू आहे, राठोडावासियांचं. मीच नाही तर माझे दोन्ही उमेदवार प्रचंड मताने निवडून येतील, मला शंका नाही. काय आवाहन करणार तुम्ही या राठोडाच्या गावकऱ्यांना किंवा मुलगा बुजुर्ग सर्व अंबुलगा जिल्हा परिषद गटाच्या सर्वच मतदार बंधू भगिनींना माझी विनंती आहे की मागच्या वेळेस पण मी एक थोडक्यात संधी माझी हुकलेली आहे 2017ची. खूप कमी मतानं माझा पराभव झालेला होता जिल्हा परिषदमध्ये. परत योगायोगानं संधी, दैवयोगानं मला संधी मिळालेली आहे. एक संधी देऊन बघा, खरंच तुमच्यासाठी काहीतरी करायची तळमळ खूप आहे. पुढले 5 वर्ष मी तुमच्यासाठी 24 तास अवेलेबल राहणार. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती रणधुमाळी सुरू झाली आहे. त्यांना अक्षरशः आपण प्रत्येक गावाचा आढावा घेतोय. आज आपण आलो राठोडा या गावामध्ये आणि अंबुलगा बुजुर्ग या गटातून काँग्रेस पक्षाकडून एक उमेदवार आणि पंचायत समितीच्या माध्यमातून केळगावच्या उमेदवार या ठिकाणी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने थांबलेले आहेत. ही पूर्ण जी मंडळी ही पूर्ण गावकरी आहेत. माझ्या मतानं यांचं वय जवळपास 70-80 असेल. आपण या गावकऱ्यांची जे जुना गाव असं सांगितलं जातं की हे काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. असे गावकरी आपल्या सोबत येतं. काय मामा तुमचं नाव काय? नामदेव शेळके. काय आता निवडणुका सुरू झाली तर रणधुमाळी सुरू झाली आहे. कोणाला निवडून देणार आहात? हे पंकज शेळके. हा. कारण मी भाजपतला माणूस होतो. भाजपचा माणूस होतो. ऐका, तुम्ही भाजपचे माणसं होतो पहिलं. हा, हा. मग जर कुठला बी योजना होणार आम्ही त्या भाजपला सोडून काँग्रेसमध्ये शिकलो. असं आहे. हा, तुमचं वय किती आता? वय आता 80-85 झाले. आता समोरच्या माणसं म्हणले तर आम्ही निवडून आणतो म्हणून तुम्ही असं कसं करता हो? निवडून भाजप म्हणाले आम्ही निवडून आणतो म्हणालो. मी आणतो काँग्रेसला. तुम्ही म्हणता हा, कस काय एवढं कॉन्फिडन्स? माझी ताकद आहे तेवढी. ताकद आहे तेवढी. हा, या राठोड्यामध्ये काका मी 5 वर्ष ग्रामपंचायत चालवलेला माणूस. हा. ते साधा नाही माणूस मी. बर. हा, 5 वर्ष ग्रामपंचायत चालवला. 5 वर्ष करून. हा, ठेव का तुम्ही साहेबाला लोक इथं बघा हो, खड्यावर हे लाज वाटा पाहिजे. भाजपची सत्ता होती की पहिलं? होते का करायचं? काही झाली, काही झालं? काय झाली, कुठलं काहीच नाही. आजोबा तुमचं शिक्षण कुठे झालंय? माझं शिक्षण अंगठी बाजाराव. अंगठे बद्दल एवढं कसं बोलवलं मग? मला त्याचं ज्ञान आहे. मला बर. MABSच्या मी त्याच्यावरला माणूस. तुमच्याकडे तुम्ही काय, तुमचं नाव काय? बबलू हा, बबलू कांबळे. काय म्हणताय राठोडा? राठोडा का पूर्ण काँग्रेसला आहे. असं म्हणताय? हा, पूर्ण मी तर अजून पाठायलाच नाही काँग्रेसची. आणि दुसऱ्या पक्षात जायला नाही गेले असतील कुणी बी, पण मी नाही जायला. तुमचं वय किती आहे? माझा 80च्या मोहरी गेली.
हे हे आमच्या- तुम्ही दोघ जण मित्र आहो? हा, मित्रच आहोत. हा? हा, हा ते जरा मागजोर की मी आपला मराठा असं आहे का? हा का ही ग्रामीण भाषा आहे बरं का, आता मनावर घेऊ नका. ग्रामीण भाषामध्ये सर्वजण एकत्र राहतात, गुण्यागोविंद राहतात, त्याच्यामुळे भाषा ही मोठाड असते. आणि ह्या पूर्ण परिसरामध्ये हे मामा, काय मामा तुमचं नाव? नामदेव शिर्के. नामदेव शेळके सरपंच राहिलेले हा. आहेत. काय म्हणले तर मी काय शिकलेलं नाही, परंतु 5 वर्ष मी गाव सांभाळलं. गाव सांभाळणे शाळा माझ्या हातावर झालेली आहे. तुमच्या हातावर झालेली आहे. हा मग भाजपच्या हातात का झाली आहे? भाजपचं कुठे गेले, भाजप कुठे काय केलं, आता का करावं, उलट झालं ते हो मंत्र. खड्डे झाले तिथून सडकन. भाजपच्या काळात हा बरोबर झाले तू पार इथून बोल तुम्हालाही चांगला रस्ता खड्डे झाले. गाव आख्या राठोड्यामधलं गाव कुठलं बी असलं गाव नाही. किती अहो माझं हो का असं धकाबुकी हा माझ्या ग्रामसभेमध्ये बर ही पट्ट्या खंबीर आहे. खंबीर नाही, हा मेलो तर हरकत नाही. पण पक्ष होणार नाही. पक्षच नाव बोललो, पक्ष सोडलो. हा मी आता काँग्रेसमध्ये आलो. गप बसा हो तुम्ही, गप बसा. हा. आता बघा, हे मामा गेल्या अनेक वर्षापासून भारतीय जनता पार्टीमध्ये काम करत होते आणि विकास न झाल्यामुळे, खड्डे पडल्यामुळे त्यांनी पक्ष सोडले असते त्यांचं म्हणणं आहे. तुमचं नाव काय मामा? सुभाष दरेकर. सुभाष दरेकर. किती वय मग तुमचं वय? माझं 69. आता तुमच्या गावाचे भूमिपुत्र या ठिकाणी लेकरू तुमचं थांबलंय, पंकज शेळके बरं का. भाजपवाले म्हणले तर त्याला आम्ही त्यांना निवडून देऊ, काँग्रेसवाल्यांना निवडून देणार नाही. आता तुमच्या गावाचा पोरगा आहे, तुमच्या गावाचा माणूस आहे, कसं करता? असला नेता हा आमच्या दादासारखा हम्म. कर्तृत्वान, विचारिक, हम्म. समविचारिक, सर्व जनतेला घेऊन चालणारा हा. असा ही एकही नेता निलंगा तालुक्यात झालेला नाही. नाही. ही मला समविचारी, हा सगळ्याला समजून घेणारा, तुमची अडचण जाणणारा असा कर्तृत्वान नेता आमच्या निलंगा तालुक्यात अद्याप नाही. हा. आणि माझं गाव हा एक आदर्श गाव होते, आता हे खालच्या दर्जाला गेलेलं आहे. का बरं? आता वागणूक वर्तणूक ह्या लोकांची असं नाही जमत, त्याच्यामुळं आम्ही यांना खंबीर भाजपचं लय काम केलं पण की. विषय त्याचा नाहीच हो, आम्ही नावच घेत नाही समजा. विषय त्याचा नाही, विषय नाही त्याचा. आता मला तुम्ही एक सांगा साहेब, आता वरच्या जर लेवलला बघितलं, निवडून आल्यापासून फक्त त्यांचं सगळं चालू आहे, हे तसं आहे, हे असं आहे, फलाना आहे, बेस्ताना, हेच चालू आहे. पण आमचं कधी का बघितलं हे सांगा. हा गावाचा विकास काहीच नाही. गावचा नाही, महाराष्ट्राचं बघा. गावचं काय, महाराष्ट्राचं सुद्धा बघा. असं कसं बोलला तुम्ही? बघितलं का? हा? लय डेंजरस ग्रामीण भागाचे लोक. गावाचं नाही, पूर्ण महाराष्ट्राचं बघा मला येतं. हा गावचं काय, पण माझा नेता एवढा सुंदर हा. आणि स्वच्छ, नाही. निष्कलंक, 100% मी गॅरंटी सांग. आता पूर्ण गाव एकत्र येऊन या गावाच्या भूमिपुत्राला जपण्याचं काम करेल का? आम्हीच करणार. काय तुमचं नाव काय? नरसिंह बळीराम शेळके. आता कसं आहे गावामध्ये, कसं वातावरण? गावामध्ये दोन्ही पक्ष आहेत, त्याचा काही विषय नाही. पण गावाचा भूमिपुत्र आहे का आता? गावाचा भूमिपुत्र नाही, स्वतः आमचा भूमिपुत्र आहे. हा. गावात तर आहेच आहे, हा. पण त्यांच्यासाठी आमचे पूर्ण गावकऱ्याचं म्हणणं असं आहे की दादासाठी पूर्ण जीव उगाळून टाकतील, पण दादाच्या मागं लोक पळतील. काँग्रेस पक्षामध्ये सर्व गावकरी मंडळीने जाण्याची तयारी केलेली आहे, त्याच्यामध्ये काही हे नाही. काय म्हणतात थोडा पुढे या. मी काटे सर, काय कसं आहे वातावरण, कसं आहे? वाटावून 1 नंबर आहे काटेजवळचा, हा. प्लस राहील. मग तुमचं नाव काय? शिवंबर भाऊराव बेनाळे. काय म्हणतात आठवड्यामध्ये वातावरण चांगला आहे. कोणाचा? काँग्रेसचं पहिल्यापासून काँग्रेसला आमच्या गावात. हा बालेकिल्ला काँग्रेस. बालिकेला काँग्रेस शिव पर्याय नाही तर हा पहिल्यापासून काँग्रेसचाच आमच्यातून लीड आहे. बर अजून एक राहिलंच मला माझ्याशी. बोला की मामा. अहो मला सांगा, ती याला कालच्या नगर परिषदेला काय म्हणताय लातूर, तसं काय म्हणताय राठोडा, हात म्हणताय राठोडा. हे लक्षात ठेवा. मला राहिलंच होतं. लई अवघड माय. बघितलं का? हात म्हणताय राठोडा. बघा, राजकारण फक्त शहरी भागातील लोकांना कळतं असं आपण सांगितलं जात आहे, परंतु ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांना, शेतमजुरांना, कष्टकऱ्यांना कसं समजतं बघा. ते काय म्हणलेत, लातूर महानगरपालिकेला काय म्हणतंय लातूर असं म्हणल्यानंतर काय म्हणलं तुम्ही? काय म्हणताय राठोडा, हा. हात म्हणताय राठोडा.
लई डेंजर आहे मग. विलासरावचे संस्कार आहेत. आता मला एक सांगा का म्हणलो. विलासराव देशमुख साहेबाचे संस्कार आहेत आमच्याकडे आणि त्यांच्यावर कर्तृत्वावर आम्ही जगलो असं कसं म्हणतात. आपल्या लातूर जिल्ह्यामध्ये 3 नेते असे होऊन गेले जे आदरणीय डॉक्टर शिवाजीराव पाटील निलंगेकर साहेब असतील, आदरणीय विलासराव देशमुख साहेब असतील आणि आदरणीय शिवराज पाटील चाकूरकर साहेब असतील. ह्या तिन्ही नेत्यांची परंपरा जपणार का तुम्ही? नाही आम्ही जास्त विलासरावची जपली. तिन्ही बी संस्कार आम्ही त्यांची जपणार आणि जपत आला आम्ही. चाकूरकर तर आमचेच होते, शिवाजीराव पाटील निलंगेकर आमचेच होते, आमच्या तालुक्याचं त्यांनीच बघितले सगळं. काहीच अडचण नाही. तिन्ही नेत्यांचे विचार जपण्याचं काम आम्ही या आठवड्याच्या माध्यमातून करणार असं सांगले. तर पाटील समोर या तुम्ही जरा. तुम्ही काय पैलवान सारखं दिसलेला होता. तुम्ही मिशाय पूर्ण काढून एकदम हँडसम दिसलेला. आम्हाला आमचं वय असताना सुद्धा तुम्ही आमच्या वयामध्ये येऊ लागला. काय असं काय राज आहे? तुमचा बघण्याचा दृष्टिकोन चांगला आहे. चांगली ज्यांची दृष्टी आहे त्यांना चांगलं दिसतं. हे आजपर्यंत आपण बघितलंय. आता मामा म्हणले काय म्हणतात लातूर म्हणले तर त्यांनी म्हणले हात म्हणतात लातूर नेते असं म्हणले. होय बरोबर आहे मामा. काय म्हणतात राठोडा म्हणतात हात म्हणतात. 100% मामाचं खरं आहे. मामा अनुभव आहेत ते. मामा त्यांच्या अनुभवातलं सांगतात आणि आजपर्यंत इतिहास आहे. राठोडा कधीही बीजेपीला प्राधान्य दिलं नाही आणि इथूनही देणार नाही. आणि इथून मी राठोडाकरांना तुमच्या साक्षीने विनंती करतो आणि पूर्ण आंबुलगा सर्कलच्या आमच्या पूर्ण मतदाराला विनंती करतो की आमचे मित्र पंकजदादा शेळके यांना बहुमताने निवडून द्यावं आणि त्याच्यासोबत असलेले केळगाव गणाचे आमचे मित्र उषाताई सोमवंशी यांनाही बहुमताने निवडून द्यावे. आम्ही सर्व अभयदादा साळुंके आणि आंबुलगा पंचायत समितीचे आमचे कदम आहेत त्यांना निवडून द्यावं. देवीलाल कांबळे आहेत त्यांनी निवडून द्यावं. आणि ही उमेदवारी अभयदादा साळुंके आणि अमित भैया देशमुख साहेब, दिलीपराव देशमुख साहेब, आमचे नेते अशोक पाटील निलंगेकर साहेब यांच्या आग्रहास्तव उमेदवारी दिलेली आहे. याचा पूर्ण गावकऱ्यांनी विचार करावा आणि जास्तीत जास्त मताधिक्य देऊन गावातून सहकार्य करावं हे सगळ्यांना विनंती करतो. देशमुख आणि निलंगेकरांच्या माध्यमातून मिळालेली उमेदवारी. दादा घ्या जरा पुढे. काय खावलेलं असं एकदम चेहऱ्यावर तेज येलेलं आहे. जनतेचं प्रेम आहे. जनतेचं प्रेम आहे. यस. कसं मिळतं प्रतिसाद? काय खूप छान आहे. 100% मला खात्री आहे की मी या सर्वांचं लेकरू आहे. राठोडावासियांचं मीच नाही तर माझे दोन्ही उमेदवार प्रचंड मताने निवडून येतील मला शंका नाही. दादा मला एक गोष्ट सांगा. ह्या आठवड्यामध्ये तुमचं बालपण गेलंय. प्राथमिक शाळा तुम्ही ह्या ठिकाणी घेतलेली आहे. सर्व लोकांसोबत संबंध आहेत. पक्ष गेला बाजूला परंतु तुम्ही एक सार्वजनिक ठिकाणी जाऊन प्रत्येक लोकांच्या अडीअडचणी जाणे, सुखादुःखात जाणं किंवा सर्वांचा परिचय असलेला चेहरा आहे. हे गावकरी तुम्हाला एक पुत्र म्हणून, भूमिपुत्र म्हणून, लेकरू म्हणून, पोरग म्हणून पदरात घेणं अपेक्षित आहे. काय आवाहन करणार तुम्ही या राठोड्याच्या गावकऱ्यांना किंवा आंबुलगा बुजुर्ग सर्व आंबुलगा जिल्हा परिषद गटाच्या सर्वच मतदार बंधू भगिनींना माझी विनंती आहे की मागच्या वेळेस पण मी एक थोडक्यात संधी माझी हुकलेली आहे 2017ची. खूप कमी मतानं माझा पराभव झालेला होता जिल्हा परिषदमध्ये. परत योगायोगानं संधी, दैवयोगानं म्हणा, मला संधी मिळालेली आहे. एक संधी देऊन बघा. एक संधी मला देऊन बघा. खरंच तुमच्यासाठी काहीतरी करायची तळमळ खूप आहे. पुढले 5 वर्ष मी तुमच्यासाठी 24 तास अवेलेबल राहणार. तुम्ही कुठलंही काम सांगा, प्रशासक, शासकीय, निमशासकीय असू द्या, तुमचं खाजगी असू द्या, 24 तास तुमच्यासाठी अवेलेबल राहणार आहे. अशाच नवनवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.